चला मंडळी, आज आपण एक भाजीची रेसिपी बघणार आहे आणि ही भाजीची रेसिपी आहे ती झटपट तयार होते आणि खायला अप्रतिम अशी लागते। ही तुम्ही टिफिनसाठी किंवा लंच डिनरसाठी बनवू शकता आणि मुलांना टिफिनमध्येही देऊ शकता। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सुमी किचनमध्ये। चला तर मंडळी, आजची रेसिपी एकदम सोपी आहे। ही पापडीच्या भाजीची रेसिपी आहे आणि कमी साहित्यामध्ये अप्रतिम अशी भाजी तयार होते। सकाळच्या गडबडीत झटपट तयार होणारी अशी ही भाजी। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। ही बघा, आता ही पापडी घेतलेली आहे, हिला आम्ही पापडी बोलतो। ह्या शेंगा आहेत त्या थोड्याशा कवळ्या घ्यायच्या आणि ज्या जून असतील त्याचे फक्त दाणे काढून घ्यायचे। मिक्स मध्ये घ्यायचे, थोडेसे दाणे टाकायचे आणि थोड्या कवळ्या शेंगा घ्यायच्या, म्हणजे काय होतं, बॅलन्स होतो त्याचा। आणि अशा पद्धतीने त्याची टोकं काढून घ्यायची, त्याला ओपन करायचं आणि त्यानंतर त्याचे तुकडे करून घ्यायचे। आता मी एका शेंगेचे कमीत कमी 3 तुकडे करून घेतलेले आहेत, म्हणजे पूर्ण शेंगेचे 6 तुकडे करून घेतले। असे लांबट थोड्या आकारामध्ये तुकडे करून घेतलेले। ही ऑलरेडी मी सोलून घेतलेली आहे आधी, इथं बघू शकता इथं, आणि पाण्यामध्ये ठेवून दिलेली आहे। आता आपण ही जी आहे ना, याच्यामध्ये जे काही लागणार आहे कांदा वगैरे ते चिरायला घेऊया। आता हे 1-2 पाण्यातून मी धुवून घेते आणि बाजूला ठेवते। त्यानंतर इथे मी 1.5 कांदा घेतलेला आहे। मोठा कांदा असेल 1 घेतला तरीही चालू शकतो। कांदा याच्यामध्ये थोडासा जास्त घालायचा, म्हणजे भाजीला एक अप्रतिम अशी टेस्ट येते। त्यानंतर एक अर्धा टोमॅटो घेतलेला आहे, अर्ध्यापेक्षा थोडासा कमी आहे, आणि तोही मी चिरून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये मी थोडेसे शेंगदाणे घालून घेतलेले, शेंगदाणे घातल्यामुळे छान अशी टेस्ट लागते। आणि त्यानंतर एक कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये 1.5 पळी आहे ते तेल घालून घ्यायचं। गॅस आहे तो मीडियम ते स्लो वरती ठेवायचा आहे, आणि तेल गरम चांगलं झालं की त्यावरती एकदम बारीक मोहरी थोडीशी घालून घ्यायची। मोहरी तडतडली की त्यामध्ये कढीपत्ता घालायचा, चिरलेला कांदा घालायचा आणि चांगलं परतवून घ्यायचं आहे। कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे, इथं चवीनुसार मीठ ऍड करायचं, म्हणजे कांदा चांगला भाजला जातो। आता बघा, कांदा थोडासा भाजत आलेला आहे, याच्यामध्ये आपण 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालून घेऊया। आलं लसूणची पेस्ट घातली ना, थोडीशी 1-2 मिनिटं चांगली भाजून द्यायची, म्हणजे एक छान असा वास सुटतो त्याचा। आता बघा, आलं लसूणची पेस्ट आपली भाजलेली आहे छानपैकी। आता याच्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा आहे ती हळद घालून घेऊया। त्यानंतर याच्यामध्ये तिखट मी छोटे 2 चमचे घातलेले आहेत, म्हणजे पोह्या कायचा चमचा असेल तर 1 चमचा भरून घालायचा आहे। त्यानंतर अर्धा चमचा जिरा पावडर आणि अर्धा चमचा इथं धने पावडर घालून घेतलेली। हे मसाले सुके पण 2 मिनिटं भाजून द्यायचे, आणि त्यानंतर त्यामध्ये चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे। टोमॅटो घातल्यानंतर परत 2 मिनिटं आपण हा टोमॅटो आहे तो चांगला वाफलवून घ्यायचा, आणि मसालेही चांगले भाजलेले आहेत। त्यानंतर याच्यावरती ही जी पापडी आपण जी खुडून घेतली होती आणि जी धुवून घेतलेली ती यावरती घालून घ्यायची आहे। तुम्हाला ह्याच्यामध्ये शेंगदाणे आवडत नसेल किंवा वयस्कर लोक असेल ज्यांना चावायचा प्रॉब्लेम असेल म्हणजे दातांनी, तर त्यांना नाही टाकले तरी चालतील, आवडत असतील तर तुम्ही घालू शकता। तर आता हे बघा, हे चांगलं मिक्स करून घेतलेली आहे पापडी, आणि याच्यावरती आता आपण झाकण ठेवूया आणि वाफ काढून घेऊया। याच्यामध्ये मी पाणी अजिबात वापरलेलं नाही, वरती ताटावरती पाणी ठेवून द्यायचं, वाफेने आतमध्ये आपोआप त्याचं पाणी तयार होतं आणि आपल्याला वरून पाणी घालायची जास्त गरज लागत नाही। जर भाजी तुमची वाटत असेल की बघा पाणी किती सुटलेलं आहे, थोडीशी कोरडी वाटते किंवा हे वाटते, तर त्याच्यामध्ये वरती जे ताटातलं पाणी आहे ते थोडंसं घालून घ्यायचं आहे। बघा, आता याच्यामध्ये पाणी घालायची मला अजिबात गरज लागलेली नाही। मी आता ही भाजी आहे ती मिक्स करते आणि परत याच्यावरती झाकण ठेवून देणार आहे। ऑलमोस्ट 10 मिनिटात ही भाजी आहे ना ती शिजून तयार होते। सकाळच्या गडबडीत तुम्ही अशी भाजी करू शकता आणि चवीला म्हणाल तर खूपच छान आणि टेस्टी बनते। बघा, आता आपण परत एकदा झाकण ठेवूया आणि परत 2 ते 3 मिनिटांनंतर हलवून बघूया। आता इथं मी असंच झाकण ठेवलं होतं आणि 2-3 मिनिटांनंतर परत हलवून घेतली। ऑलमोस्ट आपली भाजी बघा आता शिजलेली आहे, 5च मिनिटं झालेली आहेत आता। आता इथं तुम्हाला दाखवते की आपली भाजी शिजलेली आहे की नाही ती। 5 मिनिटांमध्ये 2च वेळा मी हलवलेली आहे, तरी सुद्धा भाजी आपली चांगली शिजलेली। पण अजून आपण 2 मिनिटं याला वाफ काढून घेऊया आणि त्यानंतर त्याच्यामध्ये बाकीचं साहित्य घालून घ्यायचं आहे। बघा, आता परत 2 मिनिटं झालेली आहेत, म्हणजे ऑलमोस्ट इथं 7 मिनिटं झालेली आहेत। आता याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट आहे तो 3 चमचे घातलेला आहे। त्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। शेंगदाण्याचा कूट पण घातल्यानंतर एक 3 ते 4 मिनिटं ना आपण ही भाजी आहे ती वाफवून घेणार। त्यानंतर कसुरी मेथी आहे ती अर्धा चमचा चुरवून घातलेली याच्यामध्ये, आणि फ्रेश कोथिंबीर घालून घ्यायची। हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं, थोडंसं वाफेवरती वाफलवून द्यायचं। बघा, आता मिक्स केलेलं आहे आणि परत मी झाकण 2 मिनिटांसाठी ठेवून देते याच्यावरती। 2 मिनिटांनंतर परत काढायचं आणि आपण ही भाजी आहे ती परत हलवून घ्यायची। बघा, एक 10-1 मिनिटात ही भाजी ना सकाळी सकाळी बनवायची म्हटलं तर पटकन तयार होते, खायला अप्रतिम अशी लागते। बघा, काय मस्त अशी आपली भाजी दिसते। ही तुम्ही टिफिनसाठी बनवू शकता, लंच डिनरसाठी बनवू शकता। अप्रतिम अशी ही भाजी आहे।
बघा काय मस्त अशी दिसते आपली भाजी. तर रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल, रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला आहे ते लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा अशाच आपल्या साध्या रेसिपी पाहण्यासाठी.